नमस्कार भाविक भक्तांनो, पुन्हा एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण अभंग पाहण्याच्या अगोदर दोन ओळी ऐकूया. त्या अशा आहेत. असं म्हटलं जातं, मान अपमान विसरावा, मान अपमान विसरावा, ठेवावा मन शांत. तुका म्हणे समाधान हेच खरे संत. शांतीच्या अंगणात काळही थांबतो, शांतीच्या अंगणात काळही थांबतो. मनात समाधान असे दुःख सगळे हरपतो. किती छान प्रकारे याचा अर्थ आहे बरं. तर याचनुसार आज आपला अभंग आहे आणि तो आपण पाहूया. आपला अभंग आहे, मान अपमान गोवे अवघे गुंडुनी ठेवावे. मान अपमान गोवे अवघे गुंडुनी ठेवावे. हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. शांतीची वसती तेथे खुंटे काळगती. आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे. तर आजचा आपला हा अभंग खूपच छान प्रकारे आहे आणि त्याचा अर्थ पण खूप छान आहे. चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आलेले आहेत बाळासाहेब भाईजे. चला तर आपण त्यांच्यासोबतच चर्चा करूया. नमस्कार बाळासाहेब भाईजी. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर आजचा आपला हा अभंग आणि त्या अभंगातली पहिली ओळ आहे, मान अपमान गोवे अवघे गुंडुनी ठेवावे. या वाक्याचा काय भावार्थ होतो? तर या ठिकाणी हा जो मान अपमान गोवे गुंडाळूनी ठेवावे, तर खूप सुंदर प्रकारे महाराजांनी वर्णन केलेलं आहे. बरोबर. ईश्वर प्राप्तीसाठी सर्वात जर मोठी बाधा असेल तर ती आहे अहंकार, आणि त्याचं जे मूळ आहे ते आहे मान आणि अपमान. कारण आपण बघतो की ज्या वेळेला व्यक्तीला मान मिळत नाही किंवा कुठं ना कुठं त्याचा अपमान होतो, तर त्यावेळेला त्याचा जो अहंकार आहे तो दुखावला जातो. वास्तविक ह्या सर्वांचं जे एक जड आहे ते आहे देहाभिमान. आणि जर आपण देहाभिमान संपवला, आत्मस्मृतीमध्ये जर स्थित झालो, तर मान आणि अपमान ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपल्याला स्पर्श करू शकत नाही. परंतु आज आपण बघतो की मान आणि अपमान ह्या गोष्टी समाजामध्ये जर बघितलं तर लोकांना इतकी काही याची फिलिंग येते. जर कुठं सन्मान मिळाला नाही तर तो चैन न बसून देत नाही. बरोबर आहे. दुसरं, अपमान झाला तर त्याचा बदला कुठं ना कुठं व्यक्ती घेतो. याचं उदाहरण आपण बघतो की महाभारतामध्ये द्रौपदीनं दुर्योधनला फक्त आंधेची अवलाद आंधे आपको दिखाई नाही देत आहे आणि हसली, तर त्याला तो जो अपमान झाला त्या अपमानाचा बदला त्यानं वस्त्रहरणमध्ये केला. दुसरी गोष्ट, आजच्या वर्तमान काळात जर आपण बघितलं तर परवाच टी व्हीवर न्यूज होती की एक अशी घटना कोल्हापूरला झाली की तो मुख्याध्यापक, स्वतः मुख्याध्यापक आणि त्याची स्वतःची मुलगी KGला 10वीला 92% मार्क होते आणि 12वीला सरावामध्ये तिला चाचणीला कमी मार्क पडले. लेटेस्ट न्यूज. बरोबर. आणि ज्या वेळेला ती घरी आली तर वडिलांना खूप राग आला की तुला डॉक्टर बनवायचं आणि तुला मार्क कमी पडले. तर मुलगी फक्त इतकंच म्हटले की पप्पा तुम्ही कुठं जास्त मार्क घेऊन डॉक्टर झालेले आहेत, तुम्ही पण शिक्षकच झालेले आहे. अच्छा, म्हणजे तिने तिच्या पप्पांना फक्त ती उलट बोलली की तुम्ही तरी कुठं जास्त मार्क मिळवले आणि तुम्ही डॉक्टर झाले, तुम्ही तरी मुख्याध्यापक झाले, मग मला कमी पडले तर काय झालं. बरोबर. तर त्या वडिलांना ह्या शब्दाचा इतका अपमान वाटला की अक्षरशः त्यांनी तिला इतकं मारलं तर त्याची वडिलांची जी लाथ तिच्या पोटात लागली आणि ते कळलंच नाही. तिला इतका मार लागलाय, मुक्का मार लागला, कळलं नाही. तर आई तिथं होती, पण आईला वाटलं चला मारले, पण इतकं मारलं हे माहीत नव्हतं. आणि ज्या वेळेला सकाळी बघतो तिला हॉस्पिटलमध्ये, ते बेशुद्ध होते, हॉस्पिटलमध्ये नेलं तर तिला डेथ म्हणून डॉक्टरने घोषित केलं. म्हणजे एवढं मारलं की डायरेक्ट मृत्यू झाला. ही लेटेस्ट काल परवाची घटना आता टीव्हीवर त्याची चर्चा चालू आहे आणि ते स्वतः मुख्याध्यापक. म्हणजे की याच्यामध्ये आहे की त्यांचा अहंकार दुखावला गेला.
तर ही एक खूप शोकांतिका आहे की समाजामध्ये आज छोटीशी गोष्ट आणि स्वतःच्या मुलीला ते गमावून बसले. बरोबर ती फक्त इतकंच म्हणली की तुम्ही तरी कुठे डॉक्टर झाले. बरोबर म्हणण्याचं तात्पर्य या ठिकाणी आज म्हणजे या मान आणि अपमानाच्या ज्या गोष्टी, वास्तविक अपमान या शब्दामध्ये भावार्थ आहे की आप म्हणजे वरती, बरोबर आणि अपमान जर कोणी केला तर आपली मान जर वर असली तर त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीला कुठंतरी एक कमी, ज्याला म्हणतो की अपमान करणारा स्वतः आपला सन्मान गमावतो. त्याला वाटतं की मी अपमान केला, परंतु त्याचा स्वमान तो गमावतो हे त्याला कळत नाही, त्याला नंतर कळत असतं. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य या ठिकाणी तुकाराम महाराजांना पण हे सांगायचं आहे. यामध्ये जसं तुम्ही आता उदाहरण सांगितलेलं किती मोठा निर्णय म्हणजे त्याने गलत घेतलेला की त्याच्यानुसार त्याच्या मुलीचा सुद्धा म्हणजे जीव गेला. म्हणजे त्याला नंतर जेल झाली, आता ते जेलमध्ये आहे आणि आईनं सांगितलं वास्तविक की असं असं झालेलं फक्त आहे. 2 शब्द. 2 शब्द, आणि ते शब्द बघा की त्याला इतके अहंकार दुखावला की त्यानं तिचा जीव घेतला. बरोबर तर म्हणण्याचं तात्पर्य महाराजांचं हे आहे की तुम्हाला ईश्वर प्राप्तीसाठी अहंकाराला म्हणजे मुळापासून त्याला समाप्त केलं पाहिजे, तरच तुम्ही ईश्वराच्या समोर जाऊ शकता. म्हणून महाराज सांगतात की याला तुम्ही गुंडाळून ठेवा. बरोबर मान आणि अपमान ह्या ज्या गोष्टी आहे, अहंकार आहे, याला तुम्ही गुंडाळून ठेवा. हा यामधला भावार्थ आहे. खरोखर खूपच छान याचा भावार्थ आहे. आता आपली दुसरी ओळ आहे, ते आहे हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. तर यामध्ये देवाचं दर्शन म्हणजे काय? देवाचं दर्शन म्हणजे दर्शन, परंतु यामध्ये महाराजांना जे सांगायचं आहे की जर तुम्हाला देवाचं दर्शन प्राप्त करायचं असेल तर पहिल्याच अभंगाच्या पंक्तीनुसार ह्या ज्या मान आणि अपमानाच्या ज्या गोष्टी आहे त्याला तुम्हाला दूर ठेवावं लागेल. बरोबर कोणत्याही प्रकारचा मान आणि अपमान जर मनामध्ये तो, ज्याला आपण म्हणतो त्याला स्थान दिलेलं आहे, आणि तो जर घेऊन तुम्ही समोर गेलं तर ईश्वर प्राप्ती किंवा देवाचं दर्शन तुम्हाला होऊ शकत नाही. म्हणून याच्या अगोदर पण एक वर्णन आपण केलेलं आहे की तुम्हाला कुठेतरी झुकावं लागतं मंदिरामध्ये जाताना. बरोबर. मंदिराचा जो दरवाजा आहे तो छोटा छोटा का असतो, ठेवला, हां. आपल्या हाईट इतका नसतो. तो मधी गाभाऱ्यामध्ये देवीचं मंदिर असो किंवा शिवाचं शिवाचं मंदिर जरी मंदिर. असलं तर कुठंतरी तू झुक, बरोबर म्हणजेच हे याचं प्रतीक आहे. तर झुकलं तरच तू मला प्राप्त म्हणजे होईल. ईश्वराशी हां. समत्व प्राप्त होतं, बरोबर. महाराजांना सांगायचं आहे. तर त्याकरता झुकणं हे खूप महत्त्वाचं आहे. खरोखर याचा आपण अभंगातली एक एक ओळ पाहते, पण त्याचा किती गूढ रहस्य आहे. खूप त्याच्या मागं अध्यात्म दडलेलं आहे आणि तेच खरंच. आपण आपल्या दर्शकांना स्पष्ट करतोय. हो. आता याच्या पुढची आपली ओढ आहे, ते अशी आहे की शांतीची वसती तेथे खुंटे काळगती. याचा काय बरं अर्थ आहे? या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे की जर जीवनामध्ये तुम्हाला जर शांती पाहिजे तर जसं आपण घरात गेल्यानंतर जी खुंटी असते त्या खुंटीला आपली जी वस्तू आहे वापरलेली ती टांगून ठेवतो, बरोबर आणि ज्या वेळेला पाहिजे त्या वेळेला नंतर तिला वापरतो. वापरतो. तर या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे की तुम्ही ज्या वेळेला घरी जाता किंवा घरात प्रवेश करतात तर तुमच्या मनामधला जो त्रास आहे, जो थकवा आहे, मानसिक मनस्ताप आहे, त्याला ज्याप्रमाणे त्या वस्तू खुंटीला टांगतात तसाच हा जो एक मानसिक त्रास आहे, जे तुम्हाला दुःख देणाऱ्या गोष्टी आहे, त्याला तुम्ही दूर ठेवा, त्याला तुम्ही खुंटीवर अटकून ठेवा. तर त्यावेळेला तुम्ही जीवनामध्ये शांतीचा अनुभव करू शकाल. हे खूपच शांती नवीन आणि आहे. ही जी गोष्ट आहे ही गोष्ट बरोबर राहू शकत नाही. बरोबर कारण आपण बघतो ना, कोणीही व्यक्ती घरात गेल्यानंतर त्याचे जे कपडे असतात ते पण काय करतो, तो टांगून ठेवतो, म्हणजे तो हलक्यापणाचा अनुभव करतो. बरोबर मग सूक्ष्मतेमध्ये ही गोष्ट आहे की मनातले जे काही निगेटिव्हिटी आहे, जे काही त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत त्याला तुम्ही टांगून ठेवा आणि मनानं हल करा, म्हणजे तुम्हाला मनाची शांती प्राप्त होईल. ह्या अभंगाचा हा भावार्थ आहे. हे खरोखर आज मला सुद्धा कळालं की जसं आपण आपले जे वस्तू असते किंवा आपले जे कपडे असतात ते आपण टांगतो आणि त्याच्यानंतर त्याला यूज करतो, पण यामध्ये तुम्ही हे पण सांगितलेलं आहे की जे आपलं दुःख असते ते सुद्धा तुम्ही टांगून द्या, मीन्स त्या ईश्वरावर अर्पण करा. ईश्वरावर अर्पण करा, तर बरोबर. तुम्हाला मनाची शांती लाभू शकते. लाभू शकते.
खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलेला याचा अर्थ. आता याच्या पुढची ओळ आहे आपली. आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे. तर यामध्ये उर्मी साहे म्हणजे काय? तर या ठिकाणी उर्मीचा अर्थ आपल्याला माहिती आहे की बोलता बोलता आपण कधी कधी म्हणतो की त्याला जास्तच उर्मी चढली, म्हणजेच मनामधली अस्थिरता किंवा अहंभाव, त्याला बरोबर. उर्मी म्हटलेलं आहे महाराजांनी या ठिकाणी. की ज्या वेळेला मन अस्थिर असतं त्यावेळेला व्यक्ती काय बोलून जातो ते त्यालाच कळत नाही. तर या ठिकाणी महाराजांना याचा भावार्थ हा सांगायचा आहे की जीवनामध्ये ही जी अहंकाराची मनाची जी अस्थिरता आहे ती तुम्हाला ईश्वराकडे जाऊन देत नाही. बरोबर. जोपर्यंत मनाचं चित्त तुम्ही साधत नाही, मनाची एकाग्रता तुम्ही साध्य करत नाही, तर ती साध्य करण्यासाठी तुम्हाला अहंकाराला हळूहळू का होईना कमी करावं लागतं. कारण विकार एकाएकी किंवा एकदा संपू शकत नाही. परंतु बरोबर. महाराज सांगतात की तुम्ही जर पुरुषार्थ केला, त्याच्याविषयी जर तुम्हाला वैराग्य निर्माण झालं तर बरोबर. मनाची स्थिरता प्राप्त होते. आणि ती जी स्थिरता आहे ती मनातली जी उर्मी आहे, हा शब्द जो अस्थिरता आहे ती समाप्त करते आणि बरोबर. आपण ईश्वराशी एकरूप होऊ शकतो. आता तुम्ही हे सांगितले याच्यातून मला हे आठवतं की जसं आपण देवी देवता आहे किंवा संत महात्मे आहेत, तर याच्याबद्दल जे काही त्यांनी केलंय ते जर आपण आचरणात आणलं तर आपण सुद्धा त्यांच्यासारखे होऊ शकतो. या ठिकाणी आपण जर बघितलं तर अध्यात्म पण सांगतं बरोबर. किंवा संत तुकाराम महाराजांचे अनेक असे अभंग आहेत की त्यांनी हे जे थोतांडपणा आहे किंवा दिखाऊपणा आहे याला स्थान दिलेलं नाही. बरोबर. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जीवनामध्ये जोपर्यंत आचरण करत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होत नाही. तर ते बरोबर. फक्त काय एक दिखावा राहून जातो, वर्णन करणं. काही काही लोकांनी फक्त याचा एक धंदा मांडलेला आहे. अशीच आता लेटेस्ट पुन्हा एक घटना अशीच आहे की एक प्रवचनकार, कीर्तनकार, आणि त्यानं त्याच्या पत्नीचा खून केला. त्याला इतका राग आला की त्यानं त्याच्या पत्नीचा खून केला. म्हणजे ह्या अभंगाशी निगडीत जे आता तुम्ही सांगितलं की लोक सांगतात की लोकांनी हा एक धंदा मांडलेला आहे. बरोबर. कीर्तनकार आहे म्हणजे त्याच्या जीवनात त्या गोष्टी आहे असं नाही आहे, तर त्यांनी तो धंदा मांडलेला आहे. तर वास्तविक महाराज याला स्थान देत नाही, आचरणाला स्थान देतात. खूपच छान प्रकारे अर्थ सांगितलेला. आता जाता जाता आपल्या भाविक भक्तांना तुम्ही काय आध्यात्मिक संदेश देऊ इच्छिता? आध्यात्मिक संदेश यामध्ये जसं सांगितलं पहिल्यापासून की विशेष ईश्वराकडे जाण्यासाठी तुम्हाला मान अपमान, मनाची अस्थिरता, मनामध्ये असणारं कोणाच्याबद्दल वैर किंवा कोणत्याही प्रकारचा मनस्ताप हा ईश्वराकडे जाण्यासाठी आपल्याला अडथळे निर्माण करतो. त्याकरता त्याला तुम्ही बाजूला ठेवा आणि जर त्याला बाजूला ठेवलं तर तुम्ही ईश्वराची समत्व हे जीवनामध्ये साध्य करू शकता, तो आनंद जीवनामध्ये मिळू शकता. हा यामागला आध्यात्मिक संदेश आहे. खरोखर खूप छान याचा संदेश तुम्ही सांगितलेला. तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आपले पण खूप खूप धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आज आपण पाहिलं की मान आणि अपमान यामधला किती मोठा भेद आहे. की जर मान आपल्याला भेटला नाही तर कितीतरी मोठा अहंकार जाणवतो. आज आपल्याला भाईजींनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपल्या मुलीचा कसा मृत्यू केला त्यांनी. तर कितीतरी मोठी धक्कादायक हे बातमी आहे. तर मला तरी असं वाटते की छोट्या छोट्या गोष्टींना आपण आपल्या मनावर घ्यायला नको, आपल्या आतमध्ये घ्यायला नको, कारण याच्यामुळे दुसऱ्यांचं नाही तर स्वतःचंच नुकसान होते. तर असंच आपण पुढच्या अभंगामध्ये नवीन अर्थासह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.